सो हाय हॅलो नमस्ते गाईज सॉरी सो हाय हॅलो नमस्ते गाईज. तर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. माझ्या एकंदरीत अवस्थेकडे तुम्हाला बघून कळत असेल की मला थोडं बरं नाही आहे, मी आजारी आहे. मला काल रात्रीपासून उलटी, पोटात स्टमक फूड इन्फेक्शन झालं आहे मला. सो लूज मोशन, उलटी आणि पोटात खूप दुखतं आहे माझ्या. काय कळत नाही आहे मला. कदाचित मी काल चहा पियाली त्यामुळे कदाचित होऊ शकतं असं मला वाटतं आहे. तर मी चहा बंदच असतो माझा, मी कॉफीच पिते शक्यतो, ब्लॅक कॉफी. ठीक आहे, आता काल प्यायली मी, त्याचा आय गेस त्याचा त्रास झाला आहे मला खूप जास्त. तर खूप मला अनइझी फील होत आहे. पण आता 2 दिवस श्रुतिक कुठेतरी बाहेर चालला आहे, तर तो म्हणाला सोनाली माझ्या 2 व्हिडिओज आहेत, सो प्लीज तू येशील का, आपण शूट करूया. तर मग मी त्याला नाही सांगितलं की मला बरं नाही वाटत आहे, कारण खूप दिवस झाले फीडला पण आम्ही दोघांनी काही अपलोड नाही केलं आहे एकत्र व्हिडिओज. सो असं झालं की नाही शूट केलं पाहिजे आता. पण मला बरं नाही वाटत आहे, मला सारखी वोमेट होते असं फील होतं आणि त्यात माझे पिरियड्स चालू आहेत, त्यामुळे माझी अवस्था इतकी बिकट आहे. काल रात्रीपासून मी लिटरली काल रात्री 3 ते 5 वाजेपर्यंत रडत होती. मला खूप जास्त अनइझी फील होत होतं, बॅक पेनिंग होत होतं एक्स्ट्रीम लेवलला. अभि रात्री माझ्याच घरी होता, तर मग तो रात्रभर माझ्यासोबत जागा होता. तो पण झोपला नाही, तो पण माझी काळजी घेत होता. सो त्याची पण काही झोप झाली नाही. तसाच सकाळी उठून 7 वाजता शूटला गेला आहे तो. असं सगळं आहे. मला अजूनही काही सुचत नाही मी काय बोलू, काय करते आहे. येस, तरी पण आजारपणात मेकअप करूया असं एक व्हिडिओ. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही केला आहे आपण काहीच. आणि क्वेश्चन अँड आन्सरचं मी एकटी करू शकते व्हिडिओ, बट प्रॉब्लेम असा आहे की तो व्हिडिओ मला असं वाटतं की अभिसोबत असताना केला तर खूप छान तुम्हाला आवडेल. आणि काही आन्सर्स आहेत जे दोघांसाठी काही क्वेश्चन्स आहेत जे दोघांसाठी विचारले आहेत. सो माझं असं झालं की मी एकटीनेच सगळ्याचा आन्सर देणं बरोबर नाही. सो जेव्हा अभिला सुट्टी असेल त्या टाईममध्ये कदाचित तो व्हिडिओ येईल, म्हणून आता सध्या मी अपलोड नाही केला आहे व्हिडिओ. सो येस, मी काही प्रोडक्ट चेंज केले आहेत, सो मी ते आता तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझं सनस्क्रीन पण मी तुमच्यासोबत शेअर करते. मॉइश्चरायझर आपलं सेम आहे, मी आज काय अप्लाय केलं ते तुम्हाला दाखवते. सो येस, हे स्किन लॅब म्हणजेच डॉक्टर जमुना पै. मी स्किन ट्रीटमेंट घेत होती, ज्याला एक साधारण 8 महिने झाले वगैरे. सो जमुनाबाई पै यांच्याकडे माझी स्किन ट्रीटमेंट चालू होती. काही नाही मेजरली असं, माझी स्किन खूप डल मी फील करत होते. सो त्यामुळे मी त्यांच्याकडे माझ्या ट्रीटमेंट चालू होतं. खूप कॉस्टली आहे जमुना पै. जर तुम्ही कधी गेला असाल, म्हणजे मी गेली आहे ते आपलं गिरगाव साईडला आहे, ते गिरगाव चर्नी रोड वगैरे त्या साईडला आहे यांचं डॉक्टरचं क्लिनिक. सो तेव्हा मी हे घेतलेलं सनस्क्रीन, त्यांचंच फेस वॉश यूज करायची मी, आणि खूप साऱ्या मेडिसिन्स चालू होत्या माझ्या चेहऱ्यावर. आणि मग काही नाही, मग त्यानंतर माझी लाडकी मैत्रीण समीक्षा टक्के, तिने मला सांगितलं की सोनाली प्लीज, तुझी स्किन खूप छान आहे, तू स्किन केअर कर, पण डर्मेटॉलॉजिस्ट सध्या तरी जोपर्यंत स्त्रियांना बाळ होत नाही तोपर्यंत तुम्ही लेझर ट्रीटमेंट किंवा काय पिलिंग करतात. सो ती म्हणाली की हे प्लीज करू नकोस, कारण ते आपल्या स्किनसाठी चांगलं नसतं, त्यासाठी बेबीला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बेबी झाल्यानंतर हे सगळं शक्यतो कर. आणि तू म्हणजे तसा काही तुझा चेहरा असा ट्रीटमेंट करण्यासारखा नाही आहे, सो खूप छान चेहरा आहे, फक्त स्किन केअर केलंस आणि स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेतलीस, हे पण खूप झालं.
सो येस, सो तेव्हा मी घेतलेलं हे सनस्क्रीन होतं आणि मी जसं म्हणते मी वस्तू हरवते, सो हे कुठल्या तरी बॅगेत होतं, ते मला आज सापडलं नाही काल सापडलं, तर मी 2 दिवस आता सनस्क्रीन माझं संपलं आहे. बाय द वे मी लास्टला सांगायला विसरले स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये की मी इन्सिडेंट आय गेस नाव विसरली मी, आय होप मी प्रोनाऊन्स नीट करत असेल, मी इकडे फोटो देईन. सो तो सनस्क्रीन मी आधी यूज करायची, अराऊंड मी 1 वर्ष झाले मी ते सनस्क्रीनच यूज करायची. वॉटरी ह्याच्यामध्ये असतं, ते खूप छान सनस्क्रीन होती ती. पण आता सध्या त्याच्यानंतर मी ही सनस्क्रीन घेतल्यानंतर मग आणि ही हरवली आणि मी जसं म्हटलं की मला खूप चिडचिड होते माझी की महागातल्या गोष्टी जेव्हा हरवतात. मग त्यानंतर मग आणि ती सनस्क्रीन पण होती, ती पण काहीतरी 2500 वगैरे अशी होती. सो मला खूप चिडचिड होते, मग मी नवीन सनस्क्रीन घेतलीच नाही. सो माझा रागात असं केलं मी की मी आता सनस्क्रीन लावणारच नाही, कारण मी सारख्या गोष्टी हरवत असते. सॉरी विषय भरकटतोय. विटॅमिन सीचं हे मी नवीन सनस्क्रीन घेतलं आहे, डिकन्स्ट्रक्टिंगचं, आणि ह्याचा मी इन्स्टावर व्हिडिओ पाहिलेला. सो येस, ह्याचा मी व्हिडिओ पाहिलेला. सॉरी, हे मी लावलं आहे, परत का लावते मी सनस्क्रीन आणि हे लावून झालं आहे माझं. ह्याचा मी इन्स्टाला व्हिडिओ पाहिलेला, तुम्हाला मी तुमच्यासोबत पण मी शेअर करते. तुम्ही जर पिलग्रीम, गार्नियर, परत मामाअर्थ ह्याचे जर तुम्ही विटॅमिन सीचे सिरम यूज करत असाल तर अजिबात यूज करू नका. मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की लिटरली हे प्रोडक्ट आणि ऑर्डिनरी ह्या 2 प्रोडक्टचेच म्हणजे विटॅमिन सीचे ते डार्क स्पॉट्सचं क्लिअर झालं. माझ्याकडे हे बघा, हे काही आहेत माझे डार्क स्पॉट्स, हे आता मला नवीन आलं आहे. मला पिरियड्स येतात तेव्हा मला न्यू पिंपल्स येतात आणि मी थोडे दिवस माझं झोपही नाही आहे, मी काल रात्री झोपली नाही आहे. सो झोप अपूर्ण असल्यावर माझी स्किन खूप डल दिसते, त्यामुळे आज माझे डोळे पण तुम्हाला थोडे असे मी आजारी दिसत असेन स्क्रीनवर सुद्धा. सो असं आहे. सॉरी मला उशीर झाला आहे, 5 वाजायला आले, शूटिंग तिकडे थांबला असेल. सो येस, मी सनस्क्रीन वगैरे लावलं आहे. आता आपण अप्लाय करणार आहोत तर काइंड अँड फ्री. सो माझा शेड मला लास्ट टाईम कोणीतरी विचारलेला, हा शेड आहे रोज व्हॅनिला 150 हा माझा शेड आहे. सो येस, तर मग तुम्ही सनस्क्रीन घेताना, सनस्क्रीन बोलते तर तुम्ही विटॅमिन सीचं सिरम घेताना मी सजेस्ट करेन, हे खूप छान सिरम आहे. आणि लिटरली त्याने ते दाखवलं की पाण्यात त्याने प्रत्येक ह्याच्यामध्ये ते हे केलं आणि ते क्लिअर कसं झालं एका म्हणजे काही सेकंड्समध्ये ह्याचं विटॅमिन सीचं टाकल्यानंतर ते क्लिअर झालं. सो मॅजिकसारखं होतं ते. आणि माझं जे संपलं आहे विटॅमिन सीचं सिरम, पण ते पण चांगलं होतं ओलेचं. बट ठीक आहे. काल आहे ना मी हल्ली काय करते, माझ्या मित्राच्या ना दुकानातली पॉपकॉर्न कॉफी पण रोज रोज पिते. तर मला असं वाटतं की कदाचित ते अतिरेकामुळे पण होऊ शकतं, कारण मी रोज कॉफी पिते आहे. जे की अभिचं असं म्हणणं आहे की त्यामुळे पण सोनाली तुला त्रास होऊ शकतो. सो अतिरेकही कुठल्या गोष्टीचा बरा नसतो, त्याचं ऐकते बाबा, कारण शेवटी तोच बघतो मला. आय नो हा आय शॅडोजचा ब्रश नाही आहे. ठीक आहे, थोडा आय शॅडोज असं थोडा पिंकी वाईबमध्ये आहे मी, कारण मी आजारी पण आहे. पण मी आजारी आहे, मला जगाला दाखवायचं नाही आहे, त्यामुळे
टचअप करायचं. तरी पण मी आजारी दिसते यार. हे डोळ्याखाली आहे ना थोडं, माझा मूड इतका घाण होतो ना, मी तुम्हाला सांगते. माझी स्किन जर्नी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. 2021 माझी स्किन खूप घाण होती, खूप. म्हणजे मी कायच तुमच्यासोबत शेअर करू. मला खूप पिगमेंट हे ॲक्ने ॲलर्जी झालेली आणि स्किन माझी खूप म्हणजे सगळीकडे हे असं लाईक साबुदाणा वडा माझ्या चेहऱ्याचा झालेला आणि खूप मोठे मोठे पिंपल्स येऊन चेहरा पूर्ण पिंपल्सने माझा असा भरलेला होता आणि मी खूप रडायची. मी आरशात स्वतःला बघू शकत नव्हती, कारण माझं आय डोंट नो, बट मी तशी मुलगी आहे की मला असं वाटतं की मी 24/7 मी सुंदर दिसावं. आणि मी जेव्हा जेव्हा आरशात स्वतःला बघेन तेव्हा माझं असं वाटेल की वाह, काय देवाने बनवलं आहे ह्या मुलीला. सो येस, मी तशी मुलगी आहे. तर मग मला फारच ते वर्ष माझं मी आयुष्यात नाही विसरू शकत. 2021 माझं खूप घाणेरडं. मी कदाचित माझ्याकडे फोटो असेल तर मी इथे ठेवेन. आणि खूप डार्क स्किन झालेली, माझा स्किन टोन खूपच हे झालेला, पिंपल्स भयंकर आलेले, पूर्ण चेहरा माझा खराब झालेला. आणि माझे ट्रीटमेंट चालू होती, गोळ्या चालू होत्या डॉक्टरांच्या. डर्मॅटॉलॉजिस्टकडे मी जायची त्या पिरियड्समध्ये आणि तिने गोळ्या दिलेल्या. त्या गोळ्यांनी माझी स्किन हळूहळू नॉर्मल झाली. पण प्रॉब्लेम असा झाला की माझे पिरियड्स येणं थांबलं. तर कधी कधी आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो ना जेव्हाही, तेव्हा आपण हे पण चेक करायचं की त्या गोळ्या देत आहेत त्यांना विचारायचं की मला पिरियड्सला काही प्रॉब्लेम नाही ना. कधी कधी डर्मॅटॉलॉजिस्ट विकतात आपल्याला गोळ्या लिटरली, की हां नाही याने तुमचं हे जाणार, सगळे ॲक्ने मार्क्स वगैरे सगळं निघून जाणार, स्किन एकदम छान होणार. ह्या अभ्यासापायी आपण पिरियड्समध्ये टाळाटाळ करतो, पण तसं करू नका. ते खूप हार्मफुल आहे, कारण पिरियड्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली. सो मला तसा प्रॉब्लेम झालेला मध्यंतरी. सो प्लीज आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे आणि पिरियड्स हे आलेच पाहिजे, जरी ते आपल्याला आवडत नसले तरी. सो सगळं आहे. आता माझ्याकडे पुसायला काय नाही, सो मी लाच पुसते. तर असं नाही आहे की माझी स्किन पहिल्यापासूनच वाव किती सुंदर आहे, असं नाही. माझी स्किन आधी खूपच डल होती आणि मी म्हटलं जसं स्किन केअरने फरक पडतो तर फरक पडतोच. स्किन केअर करायचंच असतं. विटॅमिन सी, मला आत्ता वाटेल 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्याच चेहऱ्यामधला फरक ओळखू शकाल. आणि स्किन छान असून पण मेकअप माझी हॉबी आहे. मला मेकअप करायला खूप आवडतं, म्हणजे इतकं आवडतं की माझा विचार चालू होता. मी आर्टिस्ट आहे, म्हणजे मी आयुष्यात काही नसती तरी मी आर्टिस्ट आहे. मी कॉन्टेंट क्रिएटर नसती तरी मी आर्टिस्ट आहे. सो असं आहे की कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करण्याआधी मी VFX आर्टिस्ट होती. सो मला स्केचिंग वगैरे हे भरपूर आवडतं. त्यामुळे मला मेकअपही, क्रिएटिव्ह कामं जी असतात ना, बेसिकली मी 9 to 5 जॉबवाली मुलगीच नाही आहे. माझ्या आयुष्यात मला कधी करावं असं वाटलंच नाही आणि मी त्या कॅटेगरीमध्ये मला ज्या बोर वाटतं ते काय बाई आयुष्य जगतं. आय एम सो सॉरी, काही लोकांना आवडत असेल, पण मला क्रिएटिव्ह माणसं खूप आवडतात. त्यामुळेच माझा नवरासुद्धा रायटर आणि हे आहे, ॲक्टर आहे, कारण तो क्रिएटिव्हली काम करतो आणि क्रिएटिव्ह माणसं मला भयंकर आवडतात. मला टॅलेंटेड माणसं खूप आवडतात. सो त्यामुळे हे मेकअप करणंसुद्धा हे एक आर्टिस्टचं काम आहे. लोक आता खूप साऱ्या, कारण जगात ते ॲक्च्युली ते खूपच मेकअप आर्टिस्ट झाले आहेत आजकाल, पण मेकअप करणं हे पण मला असं वाटतं एक आर्ट आहे. सो त्यामुळे मला शिकायला आवडतं मेकअप. मला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात.
खूप जास्त लागलं या साईडला. ॲक्च्युली ते अंधार आहे ना, तर काही दिसत नाही. बाय द वे तुम्हाला माझ्या विसरण्याच्या किस्स्यांवर एक हे सांगेन, एक व्लॉग असेल की जे माझ्या विसरण्याच्या किस्स्यांवर असेल. जाऊ दे. सो येस, असं होतं. सो मी ऑलरेडी लिप बाम लावलेलं आहे. माझं काय सो येस, मी लिप बाम लावलं आहे. ते बेबी लिप्सचं आहे, मेबलिनचं. मला बोलतात ना, बॅक टू द नॉर्मल झोन असं काहीसं झालं आहे माझ्यासोबत. मग हे उरलं आहे का बघते लॉरियल पॅरिस, कारण माझं हे भयंकर लाडकं प्रोडक्ट आहे. आणि येस, हे आहे. सो मी तुम्हाला एका डोळ्याला हे लावून दाखवते, एका डोळ्याला हे लावून दाखवते. ओ माय गॉड, एक मिनटं हां, मी आरशात बघून लावते. ते असं असं भयानक दिसेल ते. सी, मला इतकं आवडतं हे आयलॅशेसचं पॅलेट की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मेबलिनचं पण ओके आहे, बट हे लॉरियल पॅरिसचं जे आहे, ह्या आयलॅशच्या प्रेमात आहे मी. सो येस, मी हेच सांगत होती तुम्हाला की असं नाही आहे की माझी स्किन आधी खूपच पहिल्यापासूनच खूप सुंदर आहे वगैरे. नाही, मला ॲक्नेचे खूप प्रॉब्लेम होता, खूप मेजर प्रॉब्लेम होता. मी आरशात बघून मला खूप रडायला यायचं. मला असं व्हायचं की देवा, तू मला इतकं वाईट का बनवलंस, मी काय केलं आहे, मी किती स्किनला जपते माझ्या, आणि मला हे काय झालं, असं तसं. आणि टचवूड आता माझी स्किन खूप छान आहे, ब्लेस्ड विथ बेस्ट, असं सगळं आहे. आणि मुळात आपण आपल्याला खाण्यापिण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जे खाता पिता ते तुमच्या स्किनवर दिसतं. त्यामुळे चांगलं खाल्लेलं तर चांगलं तुमच्या स्किनवर दिसणार. त्यामुळे माझं डाएट हे खूप स्ट्रिक्ट असतं. मी खाते, मी व्हेजिटेबल्स सगळ्या खाते. हे तुम्ही बघाल तर तितकासा थिकनेस आला नाही आहे जितका यायला हवा. बाय द वे, मला आयलॅशेसवरनं एक किस्सा आठवला, मी पटकन तुमच्यासोबत शेअर करते तो किस्सा. माझ्या एंगेजमेंटच्या वेळी आहे ना, एक आहे ना, मी ट्रीटमेंट करते. म्हणजे मला इव्हेंट असतात. आता आमची लाईफ जी असते ती आम्हाला चेहऱ्याकडे लक्ष द्यावं लागतं. आम्हाला 24/7 सुंदर राहावं लागतं, कारण मग कधी कुठला तुम्हाला चान्स कधी मिळेल काय आपण सांगू नाही शकत. कधीही तुम्हाला कॉल येऊ शकतो की ह्याचं शूट आहे, प्लीज तुम्ही येऊ शकता का, किंवा कधीही कॉल येऊ शकतो की आम्हाला अर्जंट बेसिसवर असं हवं आहे. सो तुम्हाला 24/7 कधी इव्हेंट असेल, कुठला मोठा इव्हेंट असेल की हाय, आज तुम्हाला मेबलिनच्या इव्हेंटला यायचं आहे, हॅलो, आज तुम्हाला आज आमच्याकडे टू फेसचं हे आहे, आज आम्ही नवीन ब्रँड हे लॉन्च करतो आहे लिपस्टिक, सो प्लीज तुम्ही याल का प्रमोशनसाठी वगैरे. असे वेगवेगळे इव्हेंट्स आमच्या ह्याच्यामध्ये चालू असतात, जे कॉन्टेंट क्रिएटर वगैरे, आम्ही इन्फ्लुएन्सर वगैरे कॅटेगरीमधल्या लोकांसाठी सतत इव्हेंट्स असतात चालू, कुठले ना कुठले.
मी तर आधी खूप जायची मी सगळ्या इव्हेंटना, पण आता मी खूप टाळते. माझं खूप कंटाळा येतो. मुळात ते आपल्याला पैसे देत नाहीत त्या गोष्टीचे. आपण इकडनं कॅब करून नटून थटून जाणार आणि तिकडे जाऊन एक तर मी थोडी अँटी सोशल आहे. मला खूपच म्हणजे जास्त गर्दी असेल तर मी एकदम घाबरतेच आणि मला खूप भीती वाटते. तर प्रॉब्लेम असा आहे की सो येस, आमचं असे इव्हेंट्स असतात आमचे. सो 24/7 तुम्हाला छान दिसावं लागतं, तुम्हाला स्वतःला छान ठेवावं लागतं आणि कपडे वगैरे या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं. हे एक रिझन आहे त्यामागचं. आणि त्यामुळे मी ते हेट करते. आयलॅशेस लिफ्टिंग वगैरेचं ना मी करते. तर मी नेहमी जिथे करते ना ते अंधेरीला आहे, लोखंडवाला. तर लास्ट टाईम काय झालं, मी अपॉइंटमेंट घ्यायला विसरली आणि जी मी नेहमी माझं करते ना तिला मी कॉल केला अचानक एंगेजमेंटच्या म्हणजे मेहंदीच्या आदल्या दिवशी मी तिला फोन केला की अगं असं असं आहे, मी येते आता. तर ती म्हणाली मॅम सो सॉरी बट बुकिंग आहे ऑलरेडी आणि माणसं इथे येऊन थांबली आहेत, तर आम्ही असं नाही करू शकत आणि त्या ह्याला प्रोसेसला काहीतरी समथिंग 1 तास वगैरे लागतो. माझं असं झालं की अगं मी आता नाही थांबू शकत, माझी उद्या एंगेजमेंट आहे. म्हणजे मेहंदी होती बट स्टील मला मेहंदीच्या दिवशी पण छान दिसायचं होतं, मला शूट करायचं होतं. तर तिला म्हटलं उद्या माझी एंगेजमेंट आहे, मला करायचेच आहेत. मला मी नेल्स आणि लॅशेसचं मी एकत्र तिच्याकडेच करते की मला ती विश्वासू आहे आणि आपली मराठी मुलगी आहे. सो माझं असं मी तशी खूप आहे की मराठी माणसं पुढे गेली पाहिजे, मराठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात. सो येस, ती मराठी आहे आणि ती करते नेल्स पण खूप सुंदर करते ती. आणि तिकडे जो स्टाफ मुळात ते आहे ते एका मुस्लिम मुलीचं आहे शॉप, पण तिकडे काम करणारे सगळा क्राऊड मराठी महाराष्ट्रीयन आहे. तर त्या सगळ्या मुली मला ओळखतात. तर नेल्स वगैरे त्याच करतात. ती आयलॅशेस करते, ती एकटीच आहे तिकडे, तीच करते फक्त, बाकी दुसरे कोण करत नाही. पण नेल पेंट हे जेव्हा करतात ना ह्याला काय बोलतात, नेल एक्सटेन्शन, तर ते करणाऱ्या मुली वेगळ्या आहेत. म्हणजे ते असं लाईनीत बसलेल्या असतात. त्यातले एक जी आपल्याला आवडेल तिच्याकडे जाऊन बसायचं आपण. तर तिला म्हटलं गो उद्या माझं एंगेजमेंट आहे, माझी उद्या, मला आजच्याच काही करून करायचं. ती बोलते आय एम सो सॉरी मॅम, आम्ही काहीच नाही करू शकत. तर म्हटलं अगं बाई आता मी काय करू, उद्या माझी एंगेजमेंट आहे आणि मला कोणावर डोळ्यांच्या बाबतीत आपण कसं काय कोणावर विश्वास ठेवू शकतो की हा माणूस चांगलं करेल. तर मी म्हटलं अगं असं नको करूस, मी आता काय करू. मी अक्षरशः रडकुंडीला आली. मी तिकडे माटुंग्यात होती, मला अजूनही आठवतं. आणि मी घरून काय फोन नाही करून निघाली, तिकडे माटुंग्याला गेल्यावर कॉफी प्यायली मस्त आणि म्हटलं आता फोन करते हिला. तिकडे मला असं आता मी लग्नात काय करू, मला ते फेक आयलॅशेस नाही लावायचे, मला माझेच आयलॅशेस खूप आवडतात. तर ती म्हणाली मग मी काय केलं, गुगल केलं. आणि गुगल केल्यावर आहे ना मला खार रोड आहे ना आपलं, म्हणजे लिंकिंग वगैरे लाईन, तिकडे एक आहे असं दाखवलं. आणि रिव्ह्यूज वगैरे गुगलवर बघितले मी, तर म्हटलं हां हे बेस्ट आहे, आपण इथे जाऊ शकतो. तर मी तिकडे गेली, टॅक्सी केली आणि तिकडे पोचली मी. आणि सगळा एकदम सॉफिस्टिकेटेड एरिया, तुम्हाला तर माहितीच आहे, बँड्रा खार रोड वगैरे हे सगळे भारीच एरिया आहेत, लोखंडवाला इवन. सो तिकडे मी पोचल्यानंतर त्या सॅलॉन नाही आहे ते, काय म्हणतात ते पण सेम नेल एक्सटेन्शन आणि आयलॅशेस ते तुम्ही हे पण करू शकता, लिफ्टिंगही करू शकता आणि त्याचं एक्सटेन्शनही तुम्ही यूज करू शकता, असं काय ते असतं. तर ते मला ती जो क्राऊड होता त्या 2 बहिणी होत्या ॲक्च्युली, आणि त्या सख्ख्या बहिणी आहेत. मला नाव आठवलं तर मी प्लीज ते नाव मेन्शन करेन त्या ह्याचं, कारण ते खूप छान होतं. आणि तिकडे मला पोचल्यानंतर हे कळालं की बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रिटीज तिकडे येतात. आणि जी माझं नेल एक्सटेन्शन करत होती तिच्याकडे मृणाल ठाकूर येते, तिच्याकडे तमन्ना भाटिया येते, तिच्याकडे तिने खूप नावं घेतली, मला आता नावं आठवत नाही. कृती सेनन येते तिच्याकडे आयलॅशेस लिफ्टिंग करायला, दीपिका पदुकोण येते, अजून
अजून मी भरपूर नावं घेतली, भरपूर सेलिब्रिटीजची, आणि खूप कॉस्टली आहे, खूप कॉस्टली. म्हणजे मी काय सांगू, दुसऱ्या दिवशी म्हणजे काही दिवसात आता एंगेजमेंट, आणि मी नेहमी जाते त्या सॅलॉनला. माझे एक अराउंड 6,000-7,000 बिल होतं माझं, एक्सटेन्शन आणि ह्याचं आयलॅशेस लिफ्टिंगचं. आणि तिकडे गेल्यावर माझं बिल किती झालं असेल तुम्ही विचार नाही करणार. माझं बिल तिकडे अराउंड 14,500 बिल झालं. मी अभिला फोन केला, म्हटलं अभि ऐक ना, मला असं वाटलं की 7-8 हजार बिल होईल, जास्तीत जास्त इकडचं बघता वातावरण 8,000 होईल. मी तिकडे जर 5-6 हजार देते तर ना, तो पण लोखंडवाला वगैरे एरिया, आणि ते पण एकदम छान आहे. ते पण मी जिथे लोखंडवालामध्ये जाते ते, माझं असं झालं की 14,000 एका टाईमला फक्त नखांवर आणि आयलॅशेसवर मी देते. अभि म्हणाला, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का सोनाली? 2 दिवसांनी आपली एंगेजमेंट आहे, 14,000 एक साथ तू खर्च करतेस. म्हटलं अरे करतेस नाही, मी केले, कारण बिल तर लास्टला येतं ना. बोला होतो बाई, त्याने कॉल कट केला. अरे नंतर त्याला कॉल करते आहे, कारण माझं पेमेंटच होत नव्हतं, सर्व्हर डाऊन होतं. त्यानंतर त्याला फोन केला, म्हटलं अभि इथे पेमेंट कर, माझं सर्व्हर डाऊन आहे. त्याने पेमेंट केलं. मग त्या बाईला जे मराठी क्राऊड होते ना, त्यांनी मला ओळखलं. तिच्याच ॲक्च्युली मोठ्या बहिणीने मला ओळखलं, आणि तिचं असं झालं की अरे ही सोनाली आहे, ये रील बनाती आहे. आणि मग तिकडे माझे फोटोज वगैरे काढले, माझे व्हिडिओज घेतले. सो मला जाम भारी वाटलं की वाव, यांच्याकडे मृणाल ठाकूर येते, यांच्याकडे दीपिका पदुकोण, कृती सॅनानी येते, आणि आता मी आली तर त्यांनी माझेही व्हिडिओ घेतले त्यांच्या पेजवर टाकायला. सो येस, मला छान भारी वाटलं. पण मी ते कुठेच शेअर नाही केले, कारण मी 14,500 रुपये देऊन आलेली. त्यामुळे मला अजून पैसे नव्हते द्यायचे त्यांना, आणि फुकटचं काम त्यांचं अजिबात करायचं नव्हतं. कानाला खडा. मी जेव्हा बॉलिवूडची एखादी सिरीज करेन किंवा एखादी फिल्म करेन, तेव्हा मी तिच्याकडे दर महिन्याला जाईन, मेंटेन ठेवायला स्वतःला. पण सध्याची परिस्थिती बघता मी नाही जाणार, आय एम सो सॉरी. पण खूप छान ट्रीटमेंट केलं ॲक्च्युली. ते कदाचित ते खार रोड आणि इथे सगळा तो सॉफिस्टिकेटेड आणि सगळा श्रीमंत लोकांचा एरिया येतो, त्यामुळे असं सगळं आहे. बट छान आहे. पण एक एक्सपिरियन्स मिळाला मला खूप नवीन लोकांना भेटायला मिळालं, एक्सप्लोअर करायला मिळालं. सो मला असं मोठ्या ठिकाणी एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं. तर येस, आजच्यासाठी एवढंच. माझी लिपस्टिक लावायची राहिली आहे, बट मला असं वाटतं की हेच किती सुंदर दिसतं आहे, लिपस्टिकची गरजच नाही वाटत आहे मला असं बघून. लावू नको लावू? मला असं का वाटतं आहे की मी काहीतरी वाटोळं करून घेणार आहे लिपस्टिक लावून. असंच खूप छान वाटतं आहे. आता सापडलं हे मला. आता मी कपवर बॉटल ठेवून व्हिडिओ बनवते. फालतू माझी बॅग. जाऊ दे. पिंकिश शेडमध्ये जर मला लावायची आहे तर मग आज मी वॉच कोणतं वेअर करू? हे वेअर करू की हे वेअर करू? कोणतं वेअर करू? हे छान वाटते. नाही, हे छान वाटतंय. कचली माझी बांगडी बांगडी. हे गाणं का माझं श्रुतिक काल गात होतं ना, त्यामुळे गाणं माझ्या तोंडात बसलंय. कसली माझी बांगडी. मेंटल श्रुतिक. जाऊ दे. सो येस, आपण ही आज परत एकदा फेसेस कॅनडाची लिपस्टिक लावणार आहोत, कारण माझा लिपस्टिक सापडत नाही आहे.
चला आज अभि नाही आहे तर आपण एक काम करूया. अभिला यायला मला माहिती आहे आज खूप रात्र होणार आहे त्याला यायला, तर आपण आज लाल भडक माल कडक लिपस्टिक लावूया. सो मी बेसिकली काही जास्त हेवी मेकअप नाही केला, सो मी डार्क लिपस्टिक लावू शकते. ओ माय गॉड, हे फारच वाईट दिसतंय. सी नाही शी. कळलं मला अभि का सांगत असतो डार्क शेड नको लावूस. यार किती घाण दिसतीये मी. सो यस, आज मी ही हुडी वेअर केली आहे आणि त्यावर ही लिपस्टिक खूप घाण दिसतीये. मी लगेच पुसते. सो यस, आजच्यासाठी एवढंच. आणि मी आधी लिपस्टिक माझी पुसते. मी का लावली असेल ही लिपस्टिक? ठीक आहे, थोडी इतकी वाईट नाही दिसत आहे, पण ॲक्च्युली वाईट दिसते. येस, बाय माझ्या हाताला पण लागली. सो जाऊ दे. सो या सी या, बाय बाय गाईज. अजून काही नाही, जे काही आहे ते मी शेअर केलेलं आहे. सॉरी, लिपस्टिकला माझ्या अवॉइड करा. बाकी